नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या मार्च आणि एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात. आता तुमच्या कमेंट ज्या मला येत आहेत ना त्या अशा आहेत की ताई आम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही, मग आम्हाला सोमवारपासून परत हप्ता मिळेल का, परत वितरण होईल का, या संदर्भामध्ये तुमच्या मला भरपूर कमेंट आलेल्या आहेत. आता काय झालंय माहितीये, कमेंट आहेत ना की ताई आम्ही पात्र आहोत, आम्हाला हप्ता मिळत नाही. तर आता ते तुम्ही पात्र आहात का नाही हे तर फक्त आपल्याला फॉर्म चेक केल्यावर तुमचं फॉर्मचं स्टेटस जेव्हा चेक होईल ना त्यावेळेस आपल्याला कळणार आहे. आता पुढे जाऊ की सोमवारी वितरण होणार का. तर बघा, शनिवारी वितरण झालं नाही, आज आहे रविवार, रविवारी वितरण होणारच नाही कारण सुट्टी आहे. आणि उद्या वितरण होईल का नाही तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते 99% गॅरंटी नाही की आता वितरण होईल. कारण का माहितीये का, ह्याचं वितरण ऑलरेडी झालं. 8 दिवस आपलं वितरण चालू होतं, ऑलरेडी वितरण झालं. नंतर मध्ये 2-3 दिवस वितरण बंद होतं, परत तो GR आला, परत हे शुक्रवारी वितरण झालं आणि त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे. जेवढ्याही महिला म्हणत होत्या ना मला हप्ता आला नाही ताई, हप्ता आला नाही ताई, त्यांना हप्ता आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, तर आम्ही फॉर्म भरल्यापासून हप्ता आला नाही, जून पासून हप्ता आला नाही, जुलै नाही, किंवा आता फेब्रुवारीचा हप्ता आला, मार्च एप्रिल हप्ता आला नाही. त्याचा व्हिडिओ मी वेगळा शेअर केलाय बघा तिथं. आजच मी सकाळी व्हिडिओ तो शेअर केला, तर जरूर तो व्हिडिओ पहा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून सगळंच तिथं महिने पण दिलेले आहेत. आपण ह्याला थंबनेललाच आपण ते दिलंय, त्यामुळं तो व्हिडिओ पहा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे तुम्हाला मिळणार आहेत. बाकी आता मी नवीन पद्धतीने थोडंसं अजून व्हिडिओ शेअर करते. तुम्ही ज्या कमेंट मला करतायत ना, आता कमेंटवर मी लॉंग व्हिडिओ शेअर करत होते, पण मी आता ठरवलंय की तुमच्या ज्या कमेंट मला महत्वाच्या वाटतील ना तर त्या मी तुमच्या शॉर्ट व्हिडिओ मधून तुमच्या त्या कमेंटचं उत्तर मी देणार आहे असं ठरवलंय. त्यामुळे तुमची जी महत्वाची कमेंट असेल ना ती मला तुम्ही नक्की करा. आज 2 कमेंटवर व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या नंतर, तर तो व्हिडिओ पहा. तुमच्या 2 कमेंट आहेत मला खूप महत्वाच्या. एक महिला व बालकल्याण विभागासंदर्भात आहे आणि एक नारी शक्ती ऍप संदर्भात आहे. अशा 2 कमेंटवर मी व्हिडिओ शेअर करणार आहे या व्हिडिओच्या नंतर. आलं का लक्षात. आता वितरण होईल का मार्च आणि एप्रिल महिन्याचं, तर आता शक्यता खूप कमी आहे मार्च आणि एप्रिलचं वितरण होण्याची. तरी सुद्धा आपण उद्या परवा 2 दिवस वाट बघू की वितरण होईल का. पण मी परत सांगते बरं का, आता कुठलीही माहिती आलेली नाही. उद्या परवा आपण बघू वाट की हे वितरण चालू होतंय का. लक्षात घ्या, उद्या आणि परवा 2 दिवस बघू आपण वितरण चालू होतंय का. झालं तर ठीकच आहे, पण शक्यता खूप कमी आहे ह्याच्यामध्ये वितरण होण्याची. आणि मेन म्हणजे आता GR जो आला होता ना तो ऑलरेडी निधी वितरण झालाय. आता त्याच्यातून निधी शिल्लक राहिलाय का, काही तांत्रिक कारणामुळे वितरण बंद केलंय. मला तर वाटत नाही की काही तांत्रिक कारणामुळे वितरण बंद झालं असेल, कारण शुक्रवारी खूप लवकर वितरण बंद झालं होतं आणि काल तर शनिवार होता, पण तरी आपल्याला वितरण होऊ शकलं असतं. पण मला असं वाटतंय की आता हे वितरण होईल का नाही ह्याच्यामध्ये जसं मी बोलले की बाबा मला शंका वाटते. पण तरी सुद्धा आपण उद्या एकदा बघू. उद्या आणि परवा म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी आपण पाहू की वितरण होतंय का. झालं तर ठीकच आहे आणि नाही झालं तर मी सांगितलंय तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा, मला कमेंट करा तुमचा फॉर्म अपात्र झालाय का कुठल्या कारणास्तव ते सांगा. आता मी मगाशी आपले जे निकष आहेत ना, निकषावर मी शॉर्ट व्हिडिओ शेअर करणार आहे. म्हणजे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये एकच निकष सांगणार आहे, ज्याच्यामुळं तुमचा फॉर्म कुठल्या कारणास्तव अपात्र झाला हे तुम्हाला नक्कीच त्या माझ्या शॉर्ट व्हिडिओच्या अंतर्गत माहिती मिळणार आहे. म्हणून आपले सगळे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आता पाहावे लागणार आहेत. तुम्हाला लॉंग व्हिडिओ पण पाहावे लागतील आणि शॉर्ट व्हिडिओ पण पाहावे लागतील, कारण सगळ्या निकषावर एक लॉंग व्हिडिओ असणार आहे आणि एका निकषावर शॉर्ट व्हिडिओ असणार आहे. आता मी हे का करत आहे, कारण महिलांमध्ये खूप गैरसमज निर्माण झाला योजनेच्या अंतर्गत. तो कुठेतरी कमी व्हावा म्हणून मी असं शॉर्ट व्हिडिओ शेअर करते. एक निकष तुम्हाला सांगणार आहे शॉर्ट व्हिडिओ मधून. तो निकष तुम्ही माझा ऐकल्यानंतर, व्हिडिओ पाहिल्यानंतर मग मला कमेंट करा तुम्ही त्याच्यामध्ये बसता का. आता तुम्हाला कळेल की तुम्ही त्या निकषामध्ये बसता का नाही बसत. जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला लाभ मिळाला पाहिजे, पण तुम्ही निकषामध्ये नाही बसलात तर मग मात्र तुमचा लाभ बंद झाला असं तुम्ही ते निकष पाहिल्यावर ऐकल्यावर तुम्हाला कळणार आहे. म्हणून आपले शॉर्ट व्हिडिओ सुद्धा पाहायला सुरुवात करा आता, जर तुम्ही पाहत नसाल तर. खूप महत्वाची सिरीज असणार आहे ती आपली. जवळपास मला वाटते 7 ते 8 व्हिडिओ आपले असतील निकषावर, कारण आता 3 मिनिटाचा एक व्हिडिओ असणार आहे आपला शॉर्ट व्हिडिओ. त्याच्यामध्ये एकच निकष घेणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बसता का ते पहा. आणि एका व्हिडिओच्या खाली दुसरी लिंक, दुसऱ्या व्हिडिओच्या अंतर्गत पहिल्या व्हिडिओची लिंक, बरोबर, दुसऱ्या व्हिडिओच्या अंतर्गत तिसऱ्या व्हिडिओची लिंक, तिसऱ्या व्हिडिओच्या अंतर्गत चौथ्याची लिंक, असं करत 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 पूर्ण 7 एकदम सिरीजच लावणार आहे मी. ती पूर्ण आपले 7 ते 8 निकषाचे व्हिडिओ असणार आहेत. तर मला असं वाटतंय तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या
आणि लाईक करा, शेअर सुद्धा करा इतर महिलांना, कारण ज्यांचाही फॉर्म अपात्र आहे किंवा ज्यांना लाभ मिळत नाही त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू. बरोबर. आपला एकच उद्देश आहे, पात्र लाभार्थ्यांना हप्ता मिळाला पाहिजे, ज्या गोरगरीब गरजू आहेत त्यांच्यासाठी. आजचा आपल्या मार्च हप्त्याचं वितरण आणि एप्रिल हप्त्याचं वितरण होईल का, वाट पाहू आपण उद्या आणि परवा, म्हणजे सोमवार मंगळवार वितरण होत आहे का ते. जर सोमवार मंगळवार वितरण झालं नाही किंवा दुसरा नवीन GR जर येतो का ते पण पाहूया. काही टेक्निकल प्रॉब्लेम गडबड काही झाली का ते पाहूया आणि त्याच्यानंतर आपण ठरवू काय होतंय ते बघू, वाट बघतो. त्यामुळे वाट पाहूया वितरण होतंय का. बाकी सगळी माहिती तुम्हाला देत आहे. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.